हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर टायटल आणि थंबनेल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे। आज थोडा मी सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे, कारण इतर व्हिडिओ जे होते माझे ते शिविंग मशीन रिलेटेड होते आणि एक दो व्हिडिओ होता तो मी चॅनल मॉनिटाईजचा टाकलेला होता आणि त्याला अशा कमेंट आलेल्या आहेत की त्यांना सुद्धा चॅनल म्हणजे बऱ्याच ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा म्हणजे वायटी फॅमिली ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांना सुद्धा चॅनल ओपन करायचं आहे, परंतु त्यांना यूट्यूब चॅनलची काही माहिती नाही। त्यासाठी हा व्हिडिओ मी क्रिएट केलेला आहे। मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनलची सगळी काही डिटेल माहिती देणार आहे। जितकी मला शक्य होते, जितकी मी अनुभवलेली आहे ती सगळी डिटेलमध्ये माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो सगळ्यात पहिला मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते, कारण माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे। ठीक आहे। सो आता मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट करणार असाल तर काय काय करायला हवं किंवा त्यामध्ये काय प्रोसेस आहे किंवा तुम्हाला किती स्ट्रगल करावं लागतं, किती वेळ काढावा लागतो दिवसातून, त्याचबरोबर तुम्ही वेळ कसा काढाल, सगळं काही डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते। व्हिडिओ थोडासा लॉंग होतो, फक्त मी माझ्या अनुभवानुसार जे काही मला अनुभव भेटला चॅनल क्रिएट केल्यापासून ते मॉनिटाईज होईपर्यंत ते सगळं काही डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो स्किप न करता शेवटपर्यंत पहा। परत म्हणू नका किंवा कमेंट करू नका की अजून काही समजलं नाही वगैरे, मी शुद्ध आणि डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे। ठीक आहे। सो जर चॅनलवर नवीनच आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच तुम्हाला यूट्यूब रिलेटेड, शिविंग मशीन रिलेटेड, स्टिचिंग रिलेटेड बरेचसेच व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। ठीक आहे। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला शिविंग मशीन रिलेटेड इतर कोणतेही प्रोडक्ट हवे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, तिथे तुम्हाला सगळ्या काही डिटेल लिंक भेटून जातील। ठीक आहे। आता जे फ्लिपकार्टचं जे भव्य दिव्य असं मोठं असं सेल सुरू आहे त्यामध्ये खूप छान छान ऑफर्स आहेत। जर तुम्हाला काय परचेस करायचं असेल तर पटकन करून घ्या। ठीक आहे, कारण ते ऑफर संपणार आहे, दसरा आणि दिवाळीसाठीच ती आलेली आहे। ओके। सो चला आपण मेन आपल्या विषयाकडे वळूया। मेन पॉइंट म्हणजे तुम्ही जर आता यूट्यूब चॅनल, एक नवीन यूट्यूब चॅनल ओपन करणार असाल तर ते कसं करावं, तुमच्या मनाची तयारी काय असावी हे मी तुमच्यासोबत शेअर करते। तर प्रत्येक आता यूट्यूब चॅनल ओपन करायचं म्हटल्यानंतर एकच ध्येय असतं, ते म्हणजे घरातल्या म्हणजे घर खर्च असतो। आता बऱ्याचशा ज्या मैत्रिणी आहेत ती लहान मुलं वगैरे यांना घेऊन बाहेर जॉब करू शकत नाही, जरी शिक्षण झालं असेल तरी सुद्धा। आता मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं माझं सुद्धा सेम तसंच आहे, माझी सुद्धा 2 लहान मुलं आहेत, त्यांच्यामुळे मला बाहेर जाऊन काम करता येत नाही किंवा वर्क करता येत नाही। ठीक आहे। पैसे काय हो, पैसे कोणीही कमवतं, म्हणजे मिस्टर पैसे कमवतात त्याच्यात आपला उदरनिर्वाह होतो, त्याच्यामध्ये आपल्या गरजा भागतात। मात्र मोठी स्वप्न जर पूर्ण करायची असतील तर नवरा आणि बायको दोघांनी कष्ट करावं लागतं, दोघांनी एकत्र येऊन कोणतेही काम करावं लागतं, तरच ते आपली स्वप्न पूर्ण होतात। बरोबर। मग आपल्या आई वडिलांनी आपल्याला इतकं शिक्षण दिलं, इतकं हे केलं, त्याचा काहीतरी फायदा व्हायलाच हवा। त्यासाठी मी तुम्हाला सजेशन देईन किंवा रिक्वेस्ट करीन, ज्या ज्या भगिनींचं शिक्षण झालं असो किंवा न झालं असो, तुम्ही एक यूट्यूब चॅनल नक्की ओपन करा, कारण माणसाला देवाने एक तरी अशी गोष्ट दिलेली आहे, एक कला अशी दिलेली आहे, त्यात माणूस इतका परफेक्ट आणि इतका छान आहे ना की काय सांगू शकत नाही। आता यूट्यूब चॅनल ओपन करायचं म्हटल्यावर ना असं काही नाही की एकच विषय तुम्हाला निवडायचा आहे किंवा जे दुसऱ्यांनी निवडलेलं आहे। आता उदाहरणार्थ सांगायचं झालं, मी जे विषय निवडलाय तोच तुम्ही निवडावा असं काही नाही। तुम्ही रेसिपीचं निवडू शकता, गेमिंगचं निवडू शकता, म्हणजे लहान मुलांचं स्टिचिंगचं निवडू शकता, त्याचबरोबर शिवण क्लासचं निवडू शकता, जे काही तुमच्याकडे कला आहे, रांगोळीचं निवडू शकता। समजा आता तुम्हाला रांगोळी काढायला खूप इंटरेस्ट आहे, तुम्हाला खूप आवडते किंवा मेहंदी काढायला खूप आवडते, तर तुम्ही त्या रिलेटेड सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू शकता। ठीक आहे। समजा तुमच्याकडे जितका वेळ नाहीये ते त्याच्यासाठी वेळ कधी काढू, घरातली कामं वगैरे। आता बऱ्याच जण भगिनी काय असतात, त्यांचे सासू सासरे म्हणजे खूप मोठा परिवार असतो। आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी कसं हम दो हमारे दो असा छोटीशी फॅमिली आमच्या, मी मुंबईला राहतो, त्यामुळे मला कसा थोडासा वेळ निघतो मुलातून, बरोबर, दुपारचं वगैरे, किंवा मिस्टर जेव्हा जॉबवरती जातात त्यावेळेस माझ्याकडे वेळच असतो घरचं कामे वगैरे आवरून झाल्यानंतर किंवा आटपून झाल्यानंतर। परंतु बऱ्याच मैत्रिणींना तसा वेळ नसतो, ज्या गावी वगैरे राहतात ना त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं, कारण मी सुद्धा एक शेतकऱ्याची मुलगी आहे, त्यातून मला सगळं माहिती आहे। माझी मम्मी सुद्धा खूप कष्ट करते, दिवसभर तिला सुद्धा वेळ अजिबात भेटत नाही। मग अशा वेळेस तुमच्याकडे वेळ नसतो तर मग तुम्ही म्हणाल आता आम्ही कसं यूट्यूब चॅनल ओपन करायचं, आमच्याकडे कुठे वेळ असतो। तरी मी तुम्हाला सांगते, तुम्ही काय करायचं, फक्त एक ट्रायपॉड घ्यायचा आणि तो ट्रायपॉड जो आहे तो तुम्ही लावून मोबाईल जो आहे तुमचा अटॅच करून व्हिडिओ स्टार्ट करून ठेवायचा।
तुम्ही जे काही तुमचं डेली रुटीन आहे ना ते तुम्ही ब्लॉगच्या रिलेटेड टाकू शकता. म्हणजे तुम्ही ब्लॉग्स बनवू शकता. छोट्या क्लिप्स घ्यायच्या आणि त्या एडिट करून व्हिडिओ अपलोड करायचे. आता व्हिडिओ कसं एडिट करायचं ह्यावरती बरेचसेच व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड आहे. तुम्ही एकदा चेक करा, त्यावरती तुम्हाला बरेचसेच भेटून जाईल. ठीक आहे. तुम्हाला इतर गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही ना, तुम्ही फक्त तुमच्या घरातलं जे तुमचं वर्क सुरू असतं, जे तुम्ही काम करता, शेतात जरी गेल्या ना, शेतातल्या सुद्धा छोट्याशा ज्या क्लिप्स असतात त्या शूट करायच्या, एडिट करायच्या आणि व्हिडिओवर अपलोड करून टाकायचे यूट्यूबवरती. कारण यूट्यूब जे आहे ना ते फक्त आणि फक्त म्हणजे जे मेक बाय म्हणजे फक्त स्वतःनी बनवलेलं ते यूट्यूब जे आहे ते त्यालाच प्रोसेस करतं किंवा त्यालाच प्रोग्रेस देतं. असं नाही की तुम्ही तुमचं खूपच क्वालिटी आणि कंटेंट जो आहे तो खूपच जबरदस्त हवा आहे, असं काही नाही. बऱ्याच जणांचे कोणतेही व्हिडिओ अगदी शेतातले आता तुम्हाला पावसाच्या रिलेटेड उदाहरणार्थ सांगते मी तुम्हाला, पूर आलेले म्हणा किंवा असं साधं सिंपल असं शूट केलेलं आहे लोकांनी आणि त्यांनी सांगितलेलं आहे की इकडे असा पूर आला, ह्या माणसांचं असं चाललंय, त्या माणसांचं इतकं जीवन विस्कळीत झालेलं आहे, असे रिलेटेड व्हिडिओ बनवून सुद्धा आजकाल लोकांनी या पावसाळ्याच्या 3-4 महिन्यामध्ये चॅनल जे आहे ते मॉनिटाईज केलेले आहेत. तुम्हाला फक्त मनातून तयारी असायला हवी. आता मनातून तयारी कशी, एकदा करायचं आहे ना, रोज थोडंसं झुरून मरण्यापेक्षा एकदाच काय आहे ते तुम्ही निर्णय घ्या आणि पटकन चॅनल जे आहे ते क्रिएट करा. चॅनल क्रिएट करायचं खूप अवघड नाही, फक्त व्हिडिओ एडिट करणं इतकंच तुम्हाला जमायला हवं आणि हळूहळू जमत जातं. कुणीही जन्मताना शिकून आलेले नाही, कोणतीही गोष्ट शिकून आलेली नाही. तुम्हाला आता उदाहरणार्थ सांगायला जाते ती मी माझीच, ज्यावेळेस मी लहान होते 7वी-8वीला होते तर त्यावेळेस मला मोबाईलातला म सुद्धा येत नव्हता. आता मी मोबाईलातला अगदी कोपरा छानून काढते. इतकं सगळं काही डिटेल मला माहिती भेटते. एकदा माणसाची जी डोक्याची जी बुद्धी आहे, जे डोकं आहे ते एकदा चालायला लागलं ना, त्यात माणूस नक्की यशस्वी होतो. आपलं एकच टार्गेट ठेवायचं, चॅनल ओपन करायचं आहे, चॅनलवरती रोज एक व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे, असं एकच टार्गेट ठेवायचं. आणि त्या रिलेटेड तुम्ही 1 महिना ते 1.5 महिने स्ट्रगल करा. बघा, एक ना एक व्हिडिओ तुमचा असा व्हायरल होतो. असं जर तुमचं लक असेल आणि तो जर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर लगेचच तुम्ही चॅनल मॉनिटाईज करून अर्निंग करायला स्टार्ट करा. ठीक आहे. तर आता ही जे आहे हे नॉर्मल बेसिक झालं. आता मेन तुम्हाला सांगते ते म्हणजे यूट्यूब चॅनल रिलेटेड, म्हणजे यूट्यूबमध्ये कसं काय हे असतात ते सांगते. ठीक आहे. तुम्हाला भरपूर जर माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच व्हिडिओ मी बनवेन. आणि मला कमेंट करून सांगा, विचारा, तुम्ही क्वेश्चन्स विचारा की आम्हाला हे समजत नाही, ते समजत नाही, त्या रिलेटेड सुद्धा मी व्हिडिओ किंवा तुम्हाला रिप्लाय सुद्धा देईन. ठीक आहे. तर यूट्यूबचं कसं असतं माहिती आहे, यूट्यूबचं तुम्ही कोलॅबरेशन करू शकता, ब्रँडच्या वतीने सुद्धा घेऊ शकता किंवा शॉर्ट्स फीडमध्ये सुद्धा पैसे कमवू शकता, शॉर्ट व्हिडिओ बनवून किंवा लॉंग व्हिडिओ बनवून. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ना ते लवकर व्हायरल होतात. लवकर म्हणजे व्हायरल होताना ते तुमचं चॅनल जे आहे ते ग्रो करण्यासाठी, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओ बनवले जातात. ठीक आहे. आणि लॉंग जे व्हिडिओ आहेत ना त्यापासून तुम्ही भरपूर अर्निंग करू शकता. आता बऱ्याच जणांचा असा समज असेल की लाईक केल्यानंतर किंवा व्हिडिओ शेअर केल्यानंतर किंवा लाईक केल्यानंतर, कमेंट केल्यानंतर आम्हाला पैसे भेटतात किंवा यूट्यूब क्रिएटरांना पैसे भेटतात. पण असं अजिबात नाही. यूट्यूबचे जे आपलं व्हिडिओ असतो ना त्या व्हिडिओला अजिबात पैसे भेटत नाही. यूट्यूब ज्यावेळेस काय करतं, चॅनल आपलं मॉनिटाईज होतं ना त्यावेळेस आपल्या व्हिडिओ सोबत एक ॲड असते, 1 म्हणा किंवा 2 ॲड. आपला जर व्हिडिओ 8 मिनिटाच्या वरती असेल ना तर त्याला ॲड लागते आणि त्या ॲडचे पैसे आपल्याला भेटतात. आणि ते कसे भेटतात, डॉलरमध्ये भेटतात. कारण यूट्यूब जे आहे हे अमेरिकेचं आहे आणि ते अमेरिका डॉलरमध्ये आपल्याला पैसे भेटतात. ते आपण गुगल ॲडसेन्स तर्फे इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करून ते आपल्या अकाउंटला जमा होतात. ठीक आहे. ही प्रोसेस तुम्हाला समजलीच असेल. ठीक आहे. अमेरिकेचं यूट्यूब चॅनल यूट्यूब जे आहे हे कंपनी अमेरिकेची आहे किंवा ॲप जी आहे ती अमेरिकेची आहे यूट्यूब ॲप, आणि ती जी आहे ती इंडियामध्ये आपल्याला कन्वर्ट करून पैसे गुगल ॲडसेन्स तर्फे आपल्याला भेटतात. ठीक आहे. तर हे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मी तुम्हाला सजेशन देईन, व्हिडिओ बनवत असताना 1 शॉर्ट आणि 1 लॉंग बनवत चला. तुम्हाला जर लवकर चॅनल ग्रो करायचं असेल, लगेच पैसे कमवायचे असतील तर तुम्ही 1 शॉर्ट आणि 1 लॉंग असे 2 व्हिडिओ डेली टायमाला टाइम ठेवायचं, शेड्यूल्ड टाइम असतं ना ते टाइम लावून तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. तरी पण जर समजलं नसेल तर व्हिडिओ परत एकदा रिपीट पहा, मग तुम्हाला सगळं काही डिटेल समजेल.
आणि आणखीन काय तुमचे क्वेश्चन्स असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून विचारा। त्याचबरोबर तुम्ही शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा चॅनलवरती अपलोड करू शकता, किंवा ब्रँडकडून सुद्धा तुम्हाला म्हणजे कोलॅबोरेशन वगैरे करण्यासाठी भेटतं, त्या थ्रू सुद्धा करू शकता। यूट्यूबमध्ये पैसे कमवण्याचे बरेचसे चान्सेस आहेत। बराच आजकाल लोक खूप म्हणजे खूप अर्निंग करतायत यूट्यूबमधून, ते सांगू शकत नाही। तुम्ही सुद्धा बघत असाल व्हिडिओमध्ये, म्हणजे चॅनलवरती बरेचसेच व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, त्या रिलेटेड तुम्हाला समजलंच असेल। बरेचसेच व्हिडिओ म्हणजे बरेच जण आहेत आज यूट्यूबवरून बरेच अर्निंग करत आहेत, ठीक आहे। सो माझं सुद्धा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे। मॉनिटाईजची प्रोसेस वगैरे सगळं तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ पाहून जर तुमच्या मनामध्ये असं ध्येय निर्माण झालं असेल की मी पण यूट्यूब चॅनल खोलते, तर एकदा खोलाच आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला काहीही अडचण आली, काहीही अगदी अडचण आली तरी मला कमेंट करून विचारू शकता, त्याचा रिप्लाय मी ऐन वेळेस कधीही कोणत्याही ठिकाणी असू दे रिप्लाय मी तुम्हाला देत जाईन, ठीक आहे। आणि तुम्ही सुद्धा घर बसल्या म्हणजे जर घरातले आपले कामावरून आपले डेली ब्लॉग वगैरे शेअर करून सुद्धा अर्निंग घेऊ शकता। आणि तुम्हाला सांगते यूट्यूबमध्ये खूप पैसा आहे, फक्त आपलं स्वतःचं कंटेंट हवं, आपण स्वतःनी क्रिएट केलेलं असावं, दुसऱ्यांचं उचलायचं आणि ते यूट्यूबवरती अपलोड करायचं असं करायचं नाही। मेन एकच टार्गेट ठेवायचं, जे स्वतःचं कंटेंट आहे आपण जे स्वतः बनवतो तेच आपल्याला व्हिडिओवर अपलोड करायचे आहेत, ठीक आहे। आणि जे मेन पॉईंट म्हणजे जे आपण स्वतः क्रिएट केलेलं असतं, म्हणजे स्वतः आपण एडिटिंग केलेलं असू दे, सगळं स्वतः असावं आणि जसं आहे ओरिजिनल तसंच आपल्याला शेअर करायचं आहे। अजिबात त्याला कोणतेही मेकअप वगैरे करण्याची गरज नाही त्या व्हिडिओला, ठीक आहे। म्हणजे जे आपलं आहे तेच करायचं। आता तुम्ही म्हणताल आमच्याकडे मोठा व्हिडिओ नाही आहे वगैरे वगैरे वगैरे, तर तुम्ही छोटेसे आता व्हिडिओमध्ये काय करायचं, एक मेमरी ॲड करा। मी सांगते, तुमचा जर कमी MB चा मोबाईल असेल ना तर त्याच्यामध्ये मेमरी ॲड करायचे। तुमच्या मोबाईलमधले जे फोटोज व्हिडिओज वगैरे आहेत ना ते सगळे मेमरीमध्ये ॲड करून टाकायचे। मोबाईल जो आहे तो मस्त पहिल्यांदा काय करायचं, मोबाईलच्या दुकानमध्ये न्यायचं आणि त्याचं हे आहे ना पूर्ण त्याला क्लीन करून आणायचा, स्वच्छ नवीन घेतल्यासारखा, अगदी फास्ट चालतो। आणि त्यानंतर मगच तुम्ही व्हिडिओ जे आहे ते एडिट करायला सुरुवात करा, म्हणजे मग तुमचं सगळं काय प्रॉब्लेम जो मोबाईल रिलेटेड आहे तो नक्कीच सॉल्व्ह होईल। आणि तुम्हाला कसं म्हणजे व्हिडिओमध्ये आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आपले फोटोज वगैरे असतात, त्यामुळे ती MB कमी असल्यामुळे व्हिडिओ बनवण्यासाठी ते स्टोरेज वगैरे फुल होतं, ठीक आहे। तर तुम्ही मेमरी अटॅच करू शकता। मी सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये मेमरी अटॅच करते। माझा काय मोबाईल खूप मोठा नाही, जास्त MBचा नाही, मी पण छोट्याच मोबाईलमधून करते। सुरुवात आपल्याला अशीच करायची आहे। आणि एक ट्रायपॉड सुद्धा घ्या तुम्ही, अगदी 200-300-400 पर्यंत भेटून जातो। आणि तुम्ही असा ट्रायपॉड लावून व्यवस्थित, मी आता त्याची लिंक वगैरे तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंट करा, मी शेअर करते। तर तो ट्रायपॉड वगैरे असतो ना तो असा मोबाईल जो आहे तो त्याला अटॅच करून ठेवायचा आणि तुम्ही व्हिडिओ जे आहे ते शूट करू शकता। मग ते डेली ब्लॉग असू दे किंवा स्टिचिंग रिलेटेड असू दे, टेबलाला अटॅच करायचं आणि आपलं आहे तसं जनरल शूट करायचं। नंतर आपल्याला ज्यावेळेस वेळ भेटतो अशा वेळेस त्यावेळी तुम्ही व्हॉइस ओव्हर करू शकता, ठीक आहे। आता व्हॉइस ओव्हर वगैरे जर करता येत नसेल तर मला कमेंट करून विचारा, मी त्या रिलेटेड सुद्धा व्हिडिओ बनवेन। तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येऊ दे तुम्ही मला कमेंट करून विचारा, मी त्याचं नक्की तुम्हाला उत्तर देईन, ठीक आहे। आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरती व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा मला कमेंट करून सांगत चला, ठीक आहे। म्हणजे मला सुद्धा मोटिवेशन भेटेल की माझा हा व्हिडिओ इतरांना, माझ्या मैत्रिणींना, माझ्या दादांना, माझ्या काकांना, सगळ्या माझ्या वायटी फॅमिलीला आवडतो, म्हणून मग मी त्या रिलेटेड सुद्धा व्हिडिओ बनवायला नक्कीच सुरुवात करेन। सो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, मी माझ्या अनुभवानुसार। त्याचबरोबर तुम्ही यूट्यूब चॅनल कसं क्रिएट, मला एका ताईची कमेंट होती की मला यूट्यूबबद्दल काही माहिती नाही आहे, त्या रिलेटेड मग कसं चॅनल ओपन करायचं, मला सुद्धा करायचं आहे असं त्यांची कमेंट होती। म्हणताना मी त्यांच्या रिक्वेस्टेड म्हणजे त्यांनी कमेंट केली आणि म्हणून मी हा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे। कारण माझ्या व्हिडिओवरती तुम्ही बघितलं असेल चॅनलवरती शिविंगचे, स्टिचिंगचे या रिलेटेडच व्हिडिओ आहेत, एकच मी मॉनिटाईजचा टाकला होता, ठीक आहे। सो मी आता अजून माझी मॉनिटायझेशनची जी गुगल ॲडसेन्सची वगैरे जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली नाही आहे, त्या रिलेटेड सुद्धा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटणार आहे। त्यामुळे तुमच्या सगळ्या शंका दूर होतील। तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, कारण मी अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही सगळ्या काही व्हिडिओंचा आनंद, मनोरंजन आणि त्याचबरोबर बरंचसं काही माझ्या व्हिडिओमध्ये शिकून घ्याल, ठीक आहे। तर चला एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया। जर तुमच्या शंका असतील तर मला कमेंट करा। तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल। चला बाय।